ब्रह्मज्ञानाचं लक्षण हा विषय चालू आता होतोय. कोणाला म्हणावं हा प्रश्न अर्जुनाला विचारला. हा प्रश्न विचारत असताना त्यानं नुसता तेवढाच विचारला असं नाही, तो राहतो कसा, बसतो कसा, खातो कसा, हे सगळं प्रश्न विचारलेत त्यानं. की बा सीत व्रजेत किम, याचं कारण तो आपल्यासारखा सामान्यच आहे का. खरं म्हणजे आपल्याला एक वाटतं तसं की ब्रह्मज्ञानी माणूस किंवा स्थितप्रज्ञ माणूस किंवा काय तो आपल्यापेक्षा किती वेगळा असतो, पण तो आपल्यासारखाच असणार ना. त्याला 2 हात पाय असणार नाही, त्याला काही थोडी 10-12 हात पाय असणार आहेत. खरं म्हणजे विचार जर केला. आणि भूक लागणे ही जी प्रक्रिया आहे, खाणं, ही प्रक्रिया त्याला पण होणारच. सुख दुःख त्यालाही होणार. बाह्य लक्ष तर सगळे सारखे राहणारच ना. तेच सांगतो की तो काही थोडेच वेगळा असणार आहे. पण माणसाला एक कुतूहल असतं, आणि ते कुतूहल आपल्याला जसं येतं तसं अर्जुनाला आहे. म्हणून त्याला किमासीत व्रजेत किम म्हटलं. तर तो बसतो कसा, उठतो कसा म्हणून विचारलं. जातो कसा, चालतो कसा. तो चालणार काय 2 पायानं चालेल ना, तो थोडीच अजून काय 4 पायानं चालेल. पण नाही, पण आपल्याला एक वाटतं की काही ते वेगळं आहे. म्हणजे हे माणसाची एक प्रवृत्ती आहे. वस्तुतः याच्यात 6 ते 7 प्रश्न विचारलेले आहेत. त्यातला पहिले हे कशासाठी विचारले हे सांगत असताना ही थोडी शंकरानंदी फार महत्वाची, म्हणून मी ती घेतली. सिद्धस्य लक्षणे तान्येव साधकस्य साधनानि प्रयत्नेन संपाद्यानि तेषु सिद्धेषु सत्सु एव विदुषः प्रज्ञास्थैर्यं विदेह कैवल्यञ्च सिद्धति अतः तानि मुमुक्षोः यत्नेन साधनीयानि इति सूचयितुम् अध्यायपरिसमाप्तेः तान्येव प्रतिपाद्यन्ते. काय सांगतात ते की सिद्धाची जी लक्षणं आहेत, लक्षणे या शब्दाचा अर्थ स्वरूप. इतर सिद्ध लक्षणे या शब्दाचा अर्थ शास्त्रामध्ये वापरलेलं एकदम असाधारण धर्म या अर्थानं पूर्ण विचार करायचा नाही. सिद्धाचं जे स्वरूप आहे, सिद्धाच्या ठिकाणी असणारे जी काही गुण आहेत, ते सगळे गुण तान्येव साधकस्य साधनानि, ती साधकाची काय असतात, साधनं असतात. जो साधक असतो त्यानं ती गुण संपादन करणं आणि त्यांच्याद्वारा ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेणं आवश्यक असतं. म्हणून सिद्धाची गुणं सांगितल्या जातात. म्हणजे सिद्धाची गुणं सांगण्यापाठीमागचं शास्त्रामध्ये जे सिद्ध असा असतो तसा असतो हे सांगण्याचं ते कारण जे आहे, ते कारण हेच की याच्याद्वारा ते गुण आपण आपल्या अंगामध्ये संपादन केले पाहिजे. म्हणजे सोप्या भाषेत बोलायचं म्हणजे मोठ्या माणसांचं चरित्र कशासाठी वाचायचं, तर मोठ्या माणसांच्या चरित्रात असलेले जे गुण ते आपल्याला आपल्या ठिकाणी संपादित केले पाहिजे, ही त्यातली एक अपेक्षा असते. मोठ्यांची जी चरित्र लिहिली जातात, ते देशभक्त असतील, संत असतील, किंवा अजून कोणी मोठा माणूस असेल, नेता असेल, त्याची चरित्र जी मुद्दाम लिहिली जातात ती लिहिण्यापाठीमागचं कारणच हे असतं की ते त्यांचं जीवन हे पुढल्या जणांना पथप्रदर्शक होतं. पथप्रदर्शक होतं म्हणजे काय होतं, तर त्यांच्या जीवनामध्ये जे काही सगळेच अनुभव आहे ते सगळ्यांना येत नसतात, हे लक्षात ठेवा. पण गुण जे असतात, म्हणजे उदाहरणार्थ कामक्रोधाधिकांच्यावरचं त्यांचं जे विजय आहे, त्यांनी मिळवलेला जे संयम आहे, तो संयम तुम्हाला उपयोगाला येणारा असतो. म्हणून तुम्ही ते संपादन केलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात की सिद्धस्य लक्षणानि यानी तान्येव साधकस्य साधनानि, ती साधकाची काय होतात, साधनं होतात. म्हणून प्रयत्नेन संपाद्यानि, म्हणून प्रयत्नपूर्वक ती मिळवली पाहिजे. कोणी, साधकाने. सिद्धाला तर मिळाली. आता सिद्धाला मिळालेली ते त्याला सांगून काय उपयोग आहे, सिद्धाला उपयोग नाही. उपयोग कोणाला होतो, साधकाला. ते त्यांना मिळवली पाहिजे. आणि कारण का, ती गुण सिद्ध झाली म्हणजे येषु सिद्धेषु सत्सु एव, ती गुण सिद्ध झाल्यानंतर तो जो विद्वान मनुष्य असेल त्याचं प्रज्ञास्थैर्य होतं, म्हणजे स्थितप्रज्ञता त्याला प्राप्त होते. आणि विदेह कैवल्यच सिद्धती, आणि विदेह मोक्षपद प्राप्त होतो. आता तानी मुमुक्षोः यत्नेन साधनीयानि, त्यामुळे मुमुक्षोनं ते अवश्य हे सगळे गुण, म्हणजे स्थितप्रज्ञाचे आता जे गुण सांगितले जाणार आहेत ती मुमुक्षोने अवश्य संपादित केली पाहिजे. अलग लक्षात. सूचयितुम् अध्याय परिसमाप्तेः तान्येव प्रतिपाद्यन्ते, हे सांगण्यासाठी म्हणून अध्याय परिसमाप्ती होईपर्यंत त्यांचंच विवेचन केलं जातं स्थितप्रज्ञाच्या लक्षणाचं. तत्रादौ प्रथम प्रश्नस्य उत्तरमाह प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवातो नास्ति स्थितप्रज्ञस्तदुच्यते. स्थितप्रज्ञाची परिभाषा काय, हा प्रश्न आहे. तर त्याच्यासाठी पहिला प्रश्न जो आहे त्याचं उत्तर भगवान तो देत आहेत
की प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, हे पार्थ सर्वान मनोगतान कामान यदा प्रजहाती, जो मनुष्य, एखादा मनुष्य किंवा एखादा सिद्ध साधक काय म्हणा, तो ज्यावेळेस आपल्या अंतःकरणात असलेल्या सगळ्या कामांचा, कामशब्दाचा अर्थ इच्छा, वासना सगळ्या आल्या, अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक सगळ्या आल्या, या सगळ्या कामांचा त्याग ज्यावेळेस करतो, प्रजाहाती, ज धातूचा अर्थ त्याग करणे, प्रजाहाती म्हणजे प्रकर्षाने, म्हणजे पूर्णपणे, नुसता त्याग करतो असं नाही, त्याच्यात ते तीव्रता अभिप्रेत आहे. तुला उपसर्ग लावण्यापाठीमागचा हे आहे की तीव्रपणे जो सोडून देतो तदा त्याला काय म्हणतात. आणि आत्मन्येवात्मना तुष्ट, आत्म्याच्या ठिकाणीच स्वतःहून संतुष्ट होतो, स्वतः संतुष्ट होतो असा त्याचा अर्थ. याचा अर्थ असा की अन्य कुठल्याही गोष्टीची गरज त्याला नाही. बाह्य काही खायला लागलं मिळाल्यानंतर तो आनंदित होतो असं नाही, काही दिसायला लागलं, काही ऐकायला लागलं, काही करमणूक लागली म्हणजे त्याची करमणूक होते असं नाही. अशी कुठलीही बाह्य परिस्थिती नसतानाही तो स्वतः आनंदित असतो. म्हणून आत्मन्नी एव आत्मना तुष्टा, म्हणजे स्वतः संतुष्ट होणे, स्वतःच्या ठिकाणी स्वतः संतुष्ट राहणे, याला म्हटले स्थितप्रज्ञस्तदोच्यते, त्याला म्हटले स्थितप्रज्ञ, त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. हा त्याचा अर्थ आहे. कारण निर्विकार, निर्गुण, निराकार, निरतिशय, निरवयव असा जो आत्मा आहे, आत्मा कसा आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, निरतिशय आहे, निरवयव आहे. त्या आत्म्याच्या ठिकाणी वस्तुता जर विचार केला तर अन्य कोणाचीही स्थिती नाही, अन्य काही नाही. असा निर्गुण, निराकार, निरतिशय असलेला आत्मा, हेच त्याचं काय होतं, आनंदाची स्थिती होती. म्हणजे तो आत्मस्वरूप, स्वतःच्या स्वरूपाचा जो आनंदाने राहतो असा त्याचा अर्थ. आत्मनिवात्मना दृष्ट स्वस्वरूपामध्ये जो पूर्णपणे स्थित आहे, म्हणजे ज्याला अन्य काहीही दिसत नाही, हा त्याचा अर्थ आहे. या जगतामध्ये आत्मव्यतिरिक्त अन्य कुठल्याही गोष्टीचा आश्रय जो करत नाही त्याला म्हणतात स्थितप्रज्ञ. म्हणजे त्याला खायला लागत नाही असा अर्थ नाही, भूक तर त्याला पण लागणार आहे, कळलं का, त्याला झोप येत नाही असं नाही, पण आनंदित वृत्ती राहण्यासाठी किंवा सदा काळ सर्व काळ त्याची एक अखंड वृत्ती राहण्यासाठी या कशाचीच गोष्टीची बाधा त्याला येत नाही. शरीर पातळीवर भूक लागेल, समजा शरीर पातळीवर भूक लागली, त्या दिवशी समजा प्रारब्ध असेल तर मिळालं तर ठीक आहे, नाही मिळालं म्हणून दुःख होत नाही. मी आज दिवसभर भुकेलाच आहे, मला काही मिळालंच नाही म्हणून जे आपल्याला दुःख होतं ते दुःख त्याला होत नाही, हा त्याचा अर्थ आहे. आता स्वस्वरूपामध्ये तो क्रीडणारा असतो आणि त्यामुळं बाह्य सगळे सुख, बाह्य सगळे विषय हे त्याला कसे असतात म्हणाले. त्यांनी फार सुंदर उदाहरण एक दिलंय. लवणांबुवत तुच्छम विषय सुखम नापेक्षते. जसा एखादा अमृत पिणारा माणूस आहे, अमृत छानपैकी त्याला मिळालं, एका तांब्यामध्ये अमृत, एका तांब्यामध्ये मिठाचं पाणी आहे, तर तो अमृत पिणारा माणूस जर मिठाचं पाण्याचा त्याग करून टाकतो, तसा हा आत्मसुखामध्ये संपन्न असलेला मनुष्य बाह्य सुखाचा त्याग करतो, बाह्य सुखाची अपेक्षा करत नाही. बाह्य सुख म्हणजे विषय सुख, सुखाचे जे ब्रह्मानंद, विषयानंद, विद्यानंद आणि ब्रह्मानंदाचे 3 आनंद आहेत, त्यातले जे विषयानंद जो आहे आणि विद्यानंद, हे दोन्ही जे ज्याला म्हणतात वेदांताच्या परिभाषेत बोलायचं म्हणजे हे सगळे वृत्ती सुख आहेत. आणि आत्मा हा सुखस्वरूपीच आहे. सुखस्वरूपी आत्म्यामध्ये तो रमत असल्यामुळं त्याला बाकी कशाची गरजच नाही, म्हणून त्याच्या मनामध्ये कुठली इच्छा येत नाही. आता कारण का ते सगळे मिळवायचं जे काय आहे ते सगळेच्या सगळे गोष्टी त्याला तिथं प्राप्त होतात. असं काही राहत नाही. जो मोक्षाला गेलेला किंवा जो त्या अवस्थेला प्राप्त झालेला मनुष्य असतो त्या माणसाला या जगतामध्ये मिळवायचं काही राहत नाही, लब्धव्य असं काही नसतं, काही ज्ञान संपादित करायचं ते पण राहत नाही, ते सुद्धा त्याला ज्ञान वगैरे सगळं येतं. म्हणजे मिळवणं हा काही विषयच त्याचा राहत नाही. म्हणून
भगवंतांनी त्याला सांगितलं तज्ञस्तदोच्यते. आता याच्यावरची ज्ञानेश्वरी पहा. म्हणे अर्जुना परियेसी जो हा अभिलाषू प्रौढ मानसी तो अंतराय स्वसुखेसी करीत असे. अर्जुना एक लक्षात ठेव म्हणाले, आपल्या मनामध्ये म्हणजे ज्ञानेश्वरांनी जे सांगितलं आहे ते थोडंसं व्यतिरेकाने सांगितलं. म्हणजे आपलं उदाहरण देऊन सांगितलं की आपल्याला स्वसुखाचा स्वसुख प्राप्त होतं का सामान्य माणसाला? नाही. का नाही होत? सामान्य मनुष्य स्वसुखाशी दूर आहे, स्वसुखापासून दूर आहे, लांब आहे. स्वसुख म्हणजे स्वस्वरूपच वस्तुतः. आत्मसुखाचा आत्मस्वरूपाची स्थिती त्या सामान्य माणसाला प्राप्त झालेली नाही. का नाही प्राप्त झाली याचं कारण सांगतात. म्हणे अर्जुना हा परियेसी, परियेसी म्हणजे नीट लक्ष दे, विचार कर. काय? जो हा अभिलाषू प्रौढ मानसी, आपल्या मनामध्ये ही जी प्रौढ इच्छा असते, कुठली अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, हे मिळालं पाहिजे, हे नाही मिळालं तर आपला काही जीवनात अर्थ नाही, असं जे इच्छा वेगवेगळ्या असतात त्या चांगल्या. प्रौढ म्हणजे तीव्र, तीव्र हिचा अर्थ. प्रौढ म्हणजे मोठ्या, तीव्र, खूप मोठमोठी आशा या अर्थाने तिचा अभिप्रेत आहे. आपल्या मनामध्ये ते असतं की ते नाही मिळालं तर आपल्याला वाटतं की काय आपण नाही मिळवलं, काही जीवनात काही कमवलंच नाही, जमवलंच नाही, हे काही अर्थ नाही, आपण असं म्हणतो आहे की नाही. म्हणजे ती चांगली असो वाईट असो हे लक्षात ठेवा बरं. म्हणजे जगाचं कल्याण व्हावं अशी इच्छा काही जणांना असते की नाही. काही लोक असे असतात की जगाचं कल्याण, पण ती सुद्धा वेदांत दृष्टीने चांगली नाहीच आहे हे लक्षात ठेवा. ती चांगली, काही जणांच्या ठिकाणी जगाचा नाश व्हावा अशी इच्छा असते. म्हणजे लोक दोन्ही चारही प्रकारचे आहेतच की, चांगले लोक आहेत, वाईट लोकही आहेत. त्यामुळे प्रत्येकाची काही जणांची म्हणजे जी गती असते, माणसांची जर गती विचार केली तर काय की भर्तृहरीने 3-4 प्रकारचे माणसं सांगितले. काही लोक असे असतात की जे परोपकार निरत असतात. काही लोक स्वार्थला जर काही आड येत नसेल तर दुसऱ्यावर परोपकार करतात, असे काही लोक असतात. म्हणजे आपलं जर काही कार्यभाग बिघडत नसेल आणि दुसऱ्याचं जर काम होत असेल तर बोलतात, काही हरकत नाही, करूच म्हणून सांग, त्याचं काम करून देण्याची त्यांची प्रवृत्ती असते, जे परोपकार करतात. काही लोक केवळ दुसऱ्याचा नाशच करतात आणि काही लोक स्वतःचं नुकसान झालं तरी चालेल पण दुसऱ्याचा नाश करतात. असे ते 3-4 प्रकारचे त्या माणसं त्यानं सांगितलेले की काय स्वार्थ जे आहे म्हणजे घ्नन्ति निरर्थकम परहितम, म्हणजे स्वतःचा नाश होऊन सुद्धा दुसऱ्याचं परहित नष्ट करणं हे काही जणांचं ध्येयच असतं. असे काही लोक असतील. आता त्यांची वृत्ती काय, आपली वृत्ती, आपल्यासारखी वृत्ती, आणि बाकी पण प्रत्येकाची इच्छा, अमुक एक पाहिजे तमुक एक पाहिजे, अशा अनेक वृत्त्या. ह्या कुठल्याही इच्छा असो, ह्या सगळ्याच्या सगळ्या इच्छा, त्यांचे काही वर्गीकरण करा, सात्विक राजस तामस असं काही वर्गीकरण करा, ह्या सगळ्या इच्छा ह्या तुम्हाला बंधनकारक आहेत. म्हणून ते म्हणाले, जो हा अभिलाषू प्रौढ मानसी तो अंतराय स्वसुखी अशी करीत असे, तो आपल्याला स्वसुखापासून दूर करतो. अंतराय करतो म्हणजे दूर करतो. ही जी इच्छा असते आपल्या मनामध्ये, चांगली असो अथवा वाईट. मी नेहमी एक उदाहरण देतो बघा की कुर्तकोटी स्वामी होते ना, कुर्तकोटी शंकराचार्य, महाभागवत, ते मूळ कर्नाटकातले होते. ब्रह्मानंद महाराजांच्या सहवासाने ते गोंदवलेकर महाराजांकडे आले होते. नंतर मग त्यांनी गोंदवलेकर महाराजांकडे 12 वर्षाच्या अधिक काळ पूर्ण तपत्व म्हणजे त्यांची सेवा करून गोंदवलेकर महाराजांच्या बरोबर ते सावलीसारखे राहिले 12 वर्षाच्या पेक्षा अधिक. म्हणजे सकाळी 3 वाजता महाराज उठायच्या आधी ते उठायचे आणि रात्री 10-11 वाजता महाराज झोपल्यानंतर ते झोपायचे. या सगळ्या काळामध्ये महाराजांची सावली असं त्यांचं वर्णन करता येईल, इतकं त्यांनी सेवा केली होती, खूप सेवा. आणि त्या सेवेचं त्यांना स्थिती होती की त्यांच्या बाबतीत असं होतं की त्या काळातले ते अमेरिकेमध्ये PhD मिळालेले, गीतेवर त्यांनी प्रबंध लिहिलं होतं, ते अमेरिकेत त्यांना PhD मिळाली होती. सामान्यपणे महाराष्ट्रात वगैरे त्यांच्याबद्दल असं समजलं जातं की शंकराचार्य खरा समजलेला एकमेव माणूस, अशी त्यांची प्रसिद्धी होती, ख्याती होती की शंकराचार्यांचं भाष्य यथावत जर कोणाला कळलं असेल तर ते यांना कळलेलं आहे. अशी म्हणजे इतकी ते विद्वान होते. पण एवढे विद्वान असलेले ते महाराजांच्याकडे आले आणि
महाराजांची ती सेवा करायची. गुरु सद्गुरू म्हणून त्यांनी महाराजांना स्वीकारलं. आणि स्वीकारलं हे म्हणण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो, की महाराज शिकलेले नव्हते. महाराजांना काही येत नव्हतं, तसं शिकलेले नव्हते. येत नव्हतं असं म्हणता येत नसतं, कारण ब्रह्मज्ञानी माणसाला सगळं प्राप्त होतं. पण रूढ अर्थाने लौकिक अर्थाने कुठलंही शिक्षण महाराजांचं इकडलं काय तिकडलं काय, कोणतंही संस्कृतही शिक्षण झालं नव्हतं, लौकिकही झालं नव्हतं. 3री 4थी काही ते पास होते महाराज. अशा माणसाकडे डॉक्टरेट झालेला माणूस, आजची डॉक्टरेट नाही ती त्या काळची डॉक्टरेट, म्हणजे एक कोणी दुसऱ्या महायुद्धाच्या काळातली ती पहिल्या महायुद्धाच्या आधीची, म्हणजे महाराज 1914ला गेले त्याच्या आधीची, म्हणजे बघा विचार करा त्या काळची ती डॉक्टरेट वगैरे, म्हणजे 1800च्या काळातली डॉक्टरेट. एवढा विद्वान माणूस ते महाराजांची सेवा करायचे. याचं एक कारण होतं की त्यांना काही शक्त्या पाहिजे होत्या. आणि त्या शक्त्या कशा पाहिजे होत्या, त्यांच्या डोक्यात असं होतं की विवेकानंदांनी जसं रामकृष्ण मिशन स्थापन करून हिंदू धर्माचा प्रचार परदेशात केला, तो पगडा यांच्यावर होता. आणि ह्यांना असं वाटतं की आपण असं एक चैतन्य मिशन निर्माण करू. महाराजांचं ब्रह्मचैतन्य नाव आहे ना, म्हणून त्यांच्या डोक्यात ते मिशनचं नाव होतं चैतन्य मिशन. आणि असे लोक तयार करून आणि आपण एक मोठं कार्य करून हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करून, हे त्यांच्या डोक्यात काम होतं. महाराज रोज एक वाक्य बोलायचे, म्हणजे हा आहे ना, हा महाभागवत हा सेवेचा क्षीरसागर आहे म्हणायचे. पण अमक्यासारखं व्हावं एवढ्या मिठानं नाचला म्हणायचे. अमक्यासारखं म्हणजे विवेकानंदासारखं होण्याची त्यांना इच्छा होती. विवेकानंदांची जी गती होती त्यावेळेस विवेकानंद खूप गाजले पण होते ना महाराष्ट्रात, तर तसं ते व्हावं ही इच्छा कोणाला होती, यांना होती. आणि त्यामुळे म्हणायचे एवढा क्षीरसागर पण या मिठानं नाचला गेलं. म्हणजे एवढी चांगली सुद्धा इच्छा काही कामाची नाही, हे लक्षात ठेवा. मोक्षासाठी इतकी चांगली इच्छा सुद्धा चालत नाही, कारण ती शेवटी इच्छा आहे. म्हणून कुठली असो प्रौढ इच्छा, कोणती मोठी इच्छा असो, ती चांगली वाईट कोणती असो, ती काय करते, तो अंतराय स्वसुखेसी करीत असे. ती जी अभिलाषा असते, ती अभिलाषा, ती इच्छा, तो काम, ते मनातला भाव हा आपल्याला स्वसुखापासून दूर करतो. जो सर्वदा नित्य तृप्तू अंतःकरण भरितू परी विषया माझी पदितू जेणे संगे कीजे तो कामो सर्वता जाये जयाचे आत्मतोषी मन राहे तोची स्थितप्रज्ञ होय पुरुष जाणे. हे एकमेव लक्षण आहे स्थितप्रज्ञाचं. बाकीचे सगळे स्वरूप सांगता येईल की ज्याच्या मनामध्ये कुठल्याच इच्छेची उत्पत्ती होत नाही, नाश होत नाही, म्हणजे इच्छा त्याला हे करत नाही. म्हणून म्हणजे जो सर्वदा नित्य तृप्तू जीवात्मा वस्तुता काय आहे, वस्तुता विचार केला तर म्हणाले तो सर्वदा नित्य तृप्त आहे, कारण तो आत्मस्वरूप आहे ना. मूळ आत्म्याचं स्वरूप जे आहे ते आनंद आहे. सच्चित आनंद हे त्याचं स्वरूप आहे. म्हणजे जीवात्मा हा सत आहे, जीवात्मा हा चित आहे. चित म्हणजे ज्ञानरूप, सत आहे म्हणजे सद्रूप. जीवात्मा सद्रूप आहे, ज्ञानरूप आहे आणि आनंदरूप आहे. म्हणून आत्मा हा मूळ आनंदरूप असल्यामुळं तो नित्य तृप्तच आहे ना. त्याला दुसऱ्याकडून कोणाकडून उसनवारी घ्यायची गरज नाही. सूर्यानं कोणाकडून प्रकाश उसनवारी घेतो का सूर्य? घेत नाही. तसं आत्म्याला दुसऱ्याकडून कोणाकडून आनंद उसनवारी घ्यायची गरजच नाही. पण फरक काय आहे की सूर्याला माहिती आहे आपण प्रकाशवान आहोत म्हणून, आणि जीवात्म्याला माहित नाही आपण आनंदवान आहोत म्हणून, आनंद रूप आहोत म्हणून. आणि त्यामुळं आपल्याजवळ असताना जीवात्मा काय करतोय, दुसरीकडून काहीतरी घेतोय. पण वस्तुतः जर विचार केला, मूळ स्थिती जर पाहिली तर म्हणजे सर्वदा नित्य तृप्तू अंतःकरण भरितून, कारण ते आत्मसुख त्याच्या अंतःकरणात भरूनच आहे. अंतःकरणामध्ये नित्य तृप्त असं आत्मसुख त्याच्या अंतःकरणामध्ये भरून आहे वस्तुतः. पण परी विषया माझे पती तू जेणे संगे कीजे, पण काय करतो तो पती त्याच्या विषयाशी त्याचा संपर्क होत होतो. वासनेमुळं तो त्याच्यामध्ये पडून या विषयात आसक्त होतो. आणि त्यामुळं काय होतं की त्याच्या ठिकाणी विविध अभिलाषा उत्पन्न होते. विषयांच्या मध्ये सुख हे त्याला वाटायला लागतं, आणि विषयात एकदा सुख आहे असं वाटायला लागलं की मग विषय मिळाला म्हणजे सुख मिळतं, आणि म्हणून मग तो विषय मिळवण्याच्या मागे लागतो. आणि मग त्याच्यातून नवीन नवीन वासना, नवीन नवीन इच्छा हे त्याला होत राहतात. आणि या एवढ्या इच्छेचं जंजाळ त्याच्या ठिकाणी भरलेलं असतं, आणि त्यानं तो त्यातच बुडून जातो. पण जो खरा
साधक असतो, खरा सिद्ध असतो, तो काय करतो, त्याच्या ठिकाणची स्थिती काय असते, तर म्हणाले तो कामू सर्वथा जाये, ही जी विषय सुखाची जी वासना तिला काम म्हटलंय, तो सर्वथा जाये, संपूर्णपणे नष्ट होणे, त्या अंतःकरणातून त्या वासनेचं बीजच नष्ट होणे हे महत्वाचं आहे. सर्वथा या शब्दामध्ये त्याच्या बीजे सगळं नष्ट होणं आवश्यक आहे. म्हणजे नाही तर काय नुसती ती एक इच्छा झाली तर काय बिघडेल, त्याचं बीज जर राहिलं तर दुसरी इच्छा उत्पन्न होणार, पहिली गेली, दुसरी गेली, दुसरी गेली, तिसरी गेली, तिसरी गेली, चौथी गेली, यांना काही फार फरक नाही पडणार. सगळ्या वासना 1000 असतील, 2000 काय असतील, अनंत वासना आहेत आपल्या ठिकाणी. त्या सगळ्याच्या सगळ्या वासना सर्वथा जायच्या म्हणजे कसं होईल, त्यांच्या मूळा सगट त्या गेल्या पाहिजेत. त्यांचं मूळ जे कारण आहे, कारणा सगट त्या गेल्या पाहिजेत. जो सर्वथा जाये जयाचे आत्मतोषी मन राहे. एकदा हे गेलं की मग काय होतं, त्याचं मन कुठं राहतं, आत्मतोषातच राहतं. आत्मनेवात्मना तुष्ट, हा म्हणजे आत्म्यामध्येच त्याचं मन रमतं. दुसऱ्या आत्मा शब्दाचा अर्थ मन आहे. आत्म्यामध्ये त्याचं मन रमतं, दुसरीकडे मन रमत नाही. मनाच्या अन्य वृत्त्या, मनाची त्याची वृत्ती ही अन्य कशालाही विषय करत नाही. आपल्या ज्या आत्मवृत्त्या अनेक विषयांना विषय करतात, तसं या आत्म्याचं मनाची स्थिती अशी असते की त्याचा विषय फक्त एकच राहतो, तो म्हणजे आत्मा, दुसरं कोणीच राहत नाही. म्हणून तो कामो सर्वथा जाये जयाचे आत्मतोषी मन राहे, तोची स्थितप्रज्ञ होये पुरुष जाणे. ज्या माणसाचं आत्म्यामध्येच मन राहतं, अन्य कुठेही राहत नाही, तो स्थितप्रज्ञ जाणावा. ही अंतःकरणाची स्थिती हे त्याचं व्यवच्छेदक लक्षण आहे. हे कुठंच कोणाला भेटत नाही. हे कुठल्याही पुरुषाच्या ठिकाणी, मग तो तपस्वी असेल, काही ज्ञानी असेल, अमुक तमुक काही असो, तो खरा स्थितप्रज्ञ आहे की नाही मोजण्याचं हे एकमेव परिपाठ आहे. एकमेव आहे की त्याला कुठली अभिलाषा आहे की नाही हे महत्त्वाचं. त्याच्या ठिकाणी कुठल्याही वासना असता कामा नयेत, हा त्याचा भाग आहे. चांगलं हो वाईट हो याचा अर्थ मी मगाशी त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे जरी वासना नसल्या तरी कर्तव्य कर्माला तो चुकत नाही, हे तितकंच खरं. हे दुसरं स्थितप्रज्ञाचं वेगळं आहे. पण मूळ स्थितप्रज्ञाच्या ठिकाणी मूळ जो भाव आहे तो हा आहे की त्याच्या ठिकाणी कुठलीही भोग्य भावना त्याच्या ठिकाणी कुठलीही नसते. भोग्य भावना म्हणून स्थितप्रज्ञस्तदोच्यते म्हटलं. प्रजादेदा कामान सर्वान पार्थ मनोगता आत्मन्यवात्र नातुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. आता प्रश्न असा आहे, यात एक फार महत्वाचा प्रश्न विचारला आहे. तो स्थितप्रज्ञ जो असतो तो आपल्या जगात राहतो की नाही. जगात जर राहिला तर समजा असं एक गृहीत धरा की एखादा मनुष्य इडली खातोय, तो स्थितप्रज्ञ माणसाच्या समोर बसला. तर आया हा इडली खाणाऱ्या माणसाला कोण आपल्याला इडली खाण्याची इच्छा होते काय, तसं याला होते की नाही हा प्रश्न कळलं का. व्हायला पाहिजे की नाही, नैसर्गिक नाही. मग जर असं असेल मग त्याचे सगळे कामना नष्ट झाले असं कसं म्हणता येईल. सर्वथा कामना नष्ट करायचं म्हणलं तर त्याच्यात कामना नष्ट झाल्या असं कसं होईल. यांनी काय प्रश्न विचारला पहा. ननु विषयेषु कामोदय कारणेषु सत्सु दृष्टेषु विदुषा तदनुभूतो कामो जायते एव निःशेषेण कामप्रत्यागः न निःशेषेण कामप्रत्यागः संभवति इति चेत् भवान अत्र प्रष्टव्यः विषयेषु कामोदयो विषय स्वभाव वा किंवा पुरुष स्वभाव. म्हणजे त्यानं एखाद्याने मी आत्ता पाहिल्याप्रमाणे म्हणल्याप्रमाणे त्याला जर समजा कोमनाची कामना उत्पन्न झाली किंवा तो स्वतः इडली खायला बसला, त्याने इडली खाल्ली, इडली सांबार, तर काही वेळा असं होतं की नाही आपण कामोदय केल्यामुळे आपल्याला पुन्हा दुसऱ्यांदा इच्छा होती की त्या दिवशी इडली खाल्ली तर आजही इडली खावी, असे होतच की नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला की कामाचा अनुभव घेतला, कामाचा म्हणजे कुठल्याही विषयाचा अनुभव घेतला, खाणं पिणं इच्छा, तर तद्विषयी इच्छा होते की नाही, होते. मग ती त्या पुरुषाला होते की नाही, स्थितप्रज्ञाला होते की नाही. कामाचा अनुभव घेतल्यानंतर इच्छा होणे हा स्वभाव आहे. हा स्वभाव असल्यामुळं स्थितप्रज्ञाला होते की नाही ही शंका आहे. आणि जर त्याला होते असं सामान्यपणे आपल्याला दिसतं, म्हणून निःशेष वासना रहित अवस्था त्या माणसाची होणं शक्य नाही अशी इथं या टीकेमध्ये शंका घेतली की सर्वथा काम त्याचा गेला पाहिजे, मुळात सगळं त्याचं काम गेलं पाहिजे, हे कसं शक्य आहे अशी तिथं शंका विचारली. त्या शंकेला उत्तर देत असताना सिद्धांतांनी 2 विकल्प केले.
ते काय म्हणाले बघा, नीट बारकाईने लक्ष द्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ते असं म्हणतात की विषयांच्या ठिकाणी कामोदय जो होतो म्हणजे इच्छा जी होते तो स्वभाव नेमका कोणाचा आहे, पुरुष स्वभाव आहे का विषय स्वभाव आहे, हा महत्वाचा मुद्दा. विषयांना पाहिल्यानंतर किंवा विषयांची अनुभूती घेतल्यानंतर जे आपल्या मनामध्ये तद्विषयक वासना निर्माण होते, ही वासना जी निर्माण होते याचं कारण काय, त्या विषयाचा तसा स्वभावच आहे की नाही, त्याला पाहिलं की तसं होतच, का पुरुषाचा स्वभाव आहे की त्याला पाहिलं की पुरुषाला असं होतं. पुरुष म्हणजे साधारण कोणी असो, माणसाचा स्वभाव आहे. तर ते म्हणले जर तो कावळ म्हणजे पहिला पक्ष घेतला कोणता, विषयांचाच तो स्वभाव आहे, तर हा पक्ष बरोबर होत नाही. याचं कारण असं आहे की खाण्याच्या वस्तू जशा आपल्या अन्न पाणी आहे तसं जनावरांच्या दृष्टीनं गवत वगैरे ती खाणं देखील, जनावरे खातात तुम्ही खाता, पण तुम्हाला गवत पाहिल्यानंतर इच्छा होते का खाण्याची. जर तो विषयाचा स्वभाव जर असेल की त्याला पाहिलं की इच्छा होईल तर तुम्हाला व्हावी. एखादा तृप्त मनुष्य किंवा अजून दुसरं पोट भरलेलं एखाद्या माणसाचं आणि त्याच्यासमोर सगळे जेवायला बसले, त्याला इच्छा होते का जेवण्याची, होत नाही. म्हणजे काय झालं, म्हणजे विषयाला पाहून दरवेळेसच इच्छा होते असं होत नाही. म्हणजे हा काही स्वभाव विषयाचा नाही, हे लक्षात नाही अलग लक्षात, हा स्वभाव विषयाचा नाही. ताट भरलेलं असलं तरी तृप्ती झालेली असते. काही तृप्ती झालेली असते, म्हणून पाहून सुद्धा त्याला इच्छा होत नाही, आहे की नाही. शिवाय पुरुषाचाच तो स्वभाव आहे म्हटलं तर काही वेळा ज्या तारुण्यावस्थेमध्ये ज्या काही भावना निर्माण होतात त्या बाल्यावस्थेत होतात का, नाही होत, आहे की नाही. तारुण्यावस्थेत असताना जी स्थिती असते ती बाल्यावस्थेत नाही, हे का. म्हणून याचा अर्थ काय, मग कामोदय होतो तर कशासाठी, तर ते म्हणले सांगतो, काम जानामी ते मूलम संकल्पात केलं जायचे इथे स्मरणात काम हा संकल्प मूल हा. कसं निर्माण होतं ते सांगितलं नाही. काम हा कुठलीही इच्छा ही पहिल्यांदा संकल्प मूलक होते. संकल्प वासना मूलक हा, संकल्प हा त्या वासनेचं मूळ आहे. आणि वासनेशिवाय मनुष्याला त्या वस्तूबद्दल समीचीन बुद्धी उत्पन्न होते, ही चांगली किंवा वाईट आहे. एखाद्याला जर काही एखादा पदार्थच माहीत असेल तर त्याबद्दल त्याला आस्थाच निर्माण होत नाही, लक्षात ठेवा. आपण असे अनेक पदार्थ खाल्लेले अजून खाल्लेले नाहीये, पाहिलेले नाहीत, जसे ते काय अमेरिकन पदार्थ अमुक पदार्थ, ते आपल्याला काही त्याच्याबद्दल इच्छाच होत नाही का, खाल्ले नाहीत ना आपण, म्हणजे आपल्याला त्याच्याबद्दल वासना नाही. वासना का नाही, त्याचा संकल्प आपल्या मनात नाही. संकल्प असेल तर वासना होईल, वासना असेल तर आपण त्याची इच्छा करू. म्हणजे या सगळ्याचं मूळ काय, तर काय तर संकल्प मूळ आहे, समीचीनत्व बुद्धी. आणि जोपर्यंत त्या वस्तूला ही वस्तू चांगली आहे, ही माझ्यासाठी चांगली आहे असं जोपर्यंत आपल्याला वाटत नाही तोपर्यंत त्या वस्तूबद्दल इच्छा उत्पन्न होत नाही. जानाती हा पहिला विषय, हा जानाती म्हणजे अनुभव किंवा काही संकल्प कसा तरी, त्याशिवाय इच्छा होत नाही, आलं नाही. म्हणून एखादा नवीन पदार्थ असतील तर मुलं खात नाही. मुलांच्या ताटामध्ये आपण वाढलं तर आपण त्यांना म्हणतो सुद्धा खाऊन पाय मग तुला चांगलं वाटलं तर बघ म्हणतो. म्हणजे कायच्यामुळे झाली ती इच्छा का उत्पन्न होत नाही, याचं कारण त्याला मूळ त्याचे अनुभव नाही आहे, अनुभूती नसते, वासना, त्यामुळे त्याची वासना नसते, तेव्हा त्याला त्या विषयाबद्दल इच्छा उत्पन्न होत नाही. म्हणजे इच्छा उत्पन्न होण्याचं मूळ काय बघा, पुन्हा एकदा मी सांगतो, काम जो आहे तो संकल्प मूलक आहे. संकल्प हा वासना मूलक आहे आणि वासना असल्याशिवाय त्या काम उत्पन्न होत नाही. आणि मग काम उत्पन्न झाल्यानंतर विषयाबद्दल भोग्यत्व वासना उत्पन्न होते. पुन्हा असं ते चक्र आहे. आणि वासना म्हणजे काय, तर भोग्यजन्य संस्कार, भोगून उत्पन्न झालेला तो संस्कार वासना आहे. आणि मग त्या भोग्यत्व वासनातच वासनेमुळं विषयांच्या ठिकाणी कामाची प्रवृत्ती होते. म्हणून जो ब्रह्म असतो, ब्रह्मस्वरूप असतो किंवा जो स्थितप्रज्ञ असतो, त्याची मुळात काय नष्ट झालेलं असतं, तरी वासना नष्ट झालेली असते, भोग्यजन्य संस्कार नष्ट झालेला असतो. आणि मूळ वासना नष्ट झाल्यामुळे त्याच्या ठिकाणी काही जरी पाहिलं तरी ती नवीन इच्छा उत्पन्न
होत नाही. लौकिकदृष्ट्या जरी तो खात असला, पीत असला, काही पाहत असला, बोलत असला, तर लौकिकदृष्ट्या त्याच्या ठिकाणी ती वासना, त्याला काय म्हणते, नाटक करायचं असतं ना. जोपर्यंत देह आहे, प्रारब्ध आहे, परंतु तोपर्यंत तो देह चालतो ना. तो देह चालत असल्यामुळं त्याला देह चालवणं आवश्यक आहे. त्यामुळं तेवढा लौकिकदृष्ट्या काही वेळा तो करत असताना जरी दिसला तरी वस्तुतः त्याच्या ठिकाणी मुळात कुठलाही संकल्प उदित होत नाही वा कुठली वासना उदित होत नाही. संकल्प हा वासनामूलक असल्यामुळे तो संकल्प उदय होत नाही, वासना होत नाही, आणि त्यामुळे त्याच्या ठिकाणी काम होत नाही. म्हणून निःशेष कामाची रहित अवस्था त्याची अशा प्रकारे सिद्ध होते. म्हणून हे वासना नष्ट झाल्या की ब्रह्मात्म काय तो सगळीकडे ब्रह्मात्माच पाहतो ना, ब्रह्मस्वरूपच पाहतो. म्हणून काय होतं की ब्रह्मात्मना पश्यतः तदभावे समाधिनिष्ठा अशी अवस्था असते. म्हणजे त्याला समाधीत जाऊन बसायची गरज नाही, तो 24 तास समाधीतच असतो. गुहेत बसून एका ठिकाणी आसन लावून तो समाधीत बसतो असं नाही होत, कारण तो सगळीकडे ब्रह्म पाहतो. ब्रह्म पाहत असल्यामुळं त्याला दुसरं काहीच दिसत नसल्यामुळे त्याच्या अभावी विषय वासना हा स्वयमेव क्षीयन्ते. कारण त्या विषय वासना जसा अग्नी आहे, त्याच्यावर काही पडलंच नाही, एखादी ठेळी अग्नीची अशी पडली, तिला जर त्याच्यावर गवत वगैरे पडलं तर ते वाढेल. त्याच्यावर गवत वगैरे काही पडलं नाही, तसंच जर राहिलं तर ते काही वेळा स्वतःच नष्ट होऊन जातं की नाही. त्याला दुसरं काही इंधन न मिळाल्यामुळे ते तसं नष्ट होतं. तसं या वासनेंना सुद्धा ब्रह्मात्म स्वरूपी पाहत असल्यामुळं अन्य कुठल्याच इच्छा निर्माण न होत असल्यामुळे त्याच्या ठिकाणी त्या वासना आपोआप नष्ट होऊन जातात. आणि वासना नष्ट एकदा झाल्या त्याच्या की कारण नष्ट झालं म्हणून कार्य नष्ट होतं, म्हणजे कामही नष्ट होतं. वासना हा स्वयमेव क्षीयन्ते तासाम छेद कामा हा स्वयमेव विनश्यन्ति. आणि त्या वासना नष्ट झाल्या की काम नष्ट होतात. आणि स्वयमेव विनश्यताम कामानाम नाशः विदुषी उपचर्यते. आणि स्वतःच नष्ट झालेल्या कामांचा नाश हा वस्तुतः तो नाश स्वतःच होतो, पण तो विद्वान करतो असं म्हणतात. म्हणजे औपचारिकरित्या प्रजाहाती असा शब्द प्रयोग, म्हणजे तो त्याचा त्याग करतो असं म्हणतात. वस्तुतः त्याला त्याग करायची पण गरज नाही पडत, ते आपोआपच त्या नष्ट झालेच असतात. उपचारिकरित्या म्हणतात की प्रजाहाती यदा प्रभया नश्यता तमसा नाशनम सूर्या करोति. जसं सूर्य उगवला की आपोआप दम नष्ट होतो, तो आधीच नष्ट होणारच असतो, पण सूर्य त्याचा नाश करतो असा शब्द प्रयोग जसा केला जातो. म्हणजे नष्ट झालेलाच असतो पण सूर्य त्याचा नाश करतो असा जसा शब्द प्रयोग केला जातो, हा औपचारिक प्रयोग आहे. तसा काम हे मनुष्य किंवा साधक हा काम सोडतो हा शब्द प्रयोग औपचारिक केला जातो. वस्तुतः काम आपोआपच त्याच्या ठिकाणी नष्ट होतो. एवं तथा तत्सिद्ध निर्वासनत्व विदुषः लक्षणम. म्हणून स्थितप्रज्ञेचं मूळ लक्षण काय तर खरं तर विचार केलं तर निर्वासनत्व, निर्वासना. तदिदं निर्वासनत्व समाधीना साधकस्य संपादनीयम. हे अशा प्रकारची निर्वासना अवस्था साधकानं पहिल्यांदा मिळवली पाहिजे. आपोआप नष्ट